नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सध्या जगामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ राजकारण किंवा संरक्षण क्षेत्रावरच परिणाम होत नाही, तर त्याचे मोठे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, बाजारपेठ आणि शेती क्षेत्रावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम भारतासारख्या मोठ्या कृषीप्रधान देशावर होणे स्वाभाविक आहे. युद्ध सुरू होऊन काही दिवस झाले आहेत आणि आता त्याचे पडसाद हळूहळू आपल्या देशातील बाजारपेठेतही उमटू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढणे, खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होणे, निर्यात-आयात व्यवस्थेत बदल होणे आणि काही शेतमालांच्या दरामध्ये चढ उतार होणे, असे अनेक बदल सध्या दिसत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की या युद्धाचा भारतीय शेतीवर, शेतकऱ्यावर आणि शेतीमालाच्या बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी कच्च्या तेलाची किंमत जवळपास 90 ते $93 प्रति बॅरलपर्यंत पोहोचली होती. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम अनेक क्षेत्रावर होतो. विशेषतः बायोडिझेल आणि इथेनॉल उत्पादनावर त्याचा थेट परिणाम दिसतो. कारण काय, कच्च्या तेलाचे दर वाढले की इंधन कंपन्या आणि अनेक देश पर्यायी इंधनाकडे वळतात. त्यामध्ये प्रामुख्याने इथेनॉल आणि बायोडिझेलचा वापर वाढतो. तर इथेनॉल तयार करण्यासाठी विविध देश वेगवेगळ्या पिकांचा वापर करतात. भारतामध्ये प्रामुख्याने ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. अमेरिकेमध्ये मक्यापासून इथेनॉल तयार केले जाते. इंडोनेशियामध्ये पाम तेलापासून बायोडिझेल तयार केले जाते. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की या पिकांची मागणी वाढण्याची शक्यता असते. तर साखर आणि ऊसाला मिळू शकतो फायदा. युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती, साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दर वाढू लागले आहेत. काही महिन्यापूर्वी साखरेचे दर 14 सेंट प्रति पौंडपेक्षा कमी होते, परंतु आता किमती वाढताना दिसत आहेत. यामागचे एक मोठे कारण म्हणजे ब्राझील. ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. ब्राझीलमध्ये एप्रिलपासून नवीन हंगाम सुरू होतो. इथे इथेनॉल उत्पादन आणि फायदेशीर वाटले तर ब्राझीलमधील साखर कारखाने साखर बनवण्याऐवजी इथेनॉल उत्पन्नाकडे वळू शकतात. असे झाल्यास जागतिक बाजारात साखरेचा पुरवठा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो. मक्याच्या बाजारावर परिणाम. मक्याच्या बाबतीत ही परिस्थिती अशीच आहे. सध्या भारतामध्ये मक्याचे दर अनेक ठिकाणी हमी भावापेक्षा कमी आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याची मागणी वाढली तर भारतातून मक्याची निर्यात वाढू शकते. जर सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवले तर मक्याचा वापर इथेनॉल उत्पन्नासाठीही होऊ शकतो. म्हणजेच युद्धामुळे तयार झालेल्या परिस्थितीत मक्याच्या दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर सोयाबीनला होऊ शकतो मोठा फायदा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन. सध्या जागतिक बाजारात पाम तेल, सोया तेल आणि इतर खाद्यतेलांच्या किमती वाढताना दिसत आहेत, कारण अनेक देश बायोडिझेलसाठी या तेलांचा वापर वाढवत आहेत. जेव्हा तेलांच्या किमती वाढतात तेव्हा सोयाबीनच्या दरावरही सकारात्मक परिणाम दिसतो. अलीकडे सोयाबीनचे दर काही बाजारामध्ये 500 ते 600 रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. युद्धाची परिस्थिती कायम राहिली तर सोयाबीनचे दर स्थिर राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे. कापसावर होणारा परिणाम. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की मेड फायबर म्हणजे पॉलिस्टर सारख्या धाग्यांच्या किमती वाढतात, कारण हे धागे खनिज तेलापासून तयार होतात. जेव्हा मॅन मेड फायबर महाग होते तेव्हा वस्त्र उद्योग कंपन्या नैसर्गिक फायबर म्हणजे कापसाकडे जास्त वळतात. यामुळे कापसाची मागणी वाढण्याची शक्यता असते. तथापि सध्या जागतिक स्तरावर कपड्यांची मागणी थोडी मंदावलेली असल्यामुळे कापसाच्या दरामध्ये मोठी उडी लगेच दिसेल असे नाही. फळे आणि भाजीपाला निर्यातीवर परिणाम. युद्धाचा सर्वात मोठा नकारात्मक परिणाम फळे आणि भाजीपाला निर्यातीवर दिसत आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष, कांदा, डाळिंब, भाजीपाला हे आयाती देशामध्ये निर्यात केले जाते, परंतु युद्धामुळे वाहतूक खर्च आणि विमा प्रीमियम वाढले आहेत. त्यामुळे निर्यात करणे महाग झाले आहे. दुसरी मोठी समस्या म्हणजे फळे आणि भाजीपाला हे लवकरच खराब होणारे उत्पादन असते, त्यामुळे ते जास्त दिवस साठवून ठेवणे शक्य नसते. त्यामुळे निर्यात मंदावली तर शेतकऱ्यांना थेट नुकसान होऊ शकते. कांद्याच्या दरात
परिणाम. सध्या देशात कांद्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, परंतु निर्यात कमी झाल्यामुळे कांद्याचे दर घसरलेले दिसतात. भारताचा कांदा जगात सर्वात स्वस्त असतो, त्यामुळे परिस्थिती सुधारल्यानंतर निर्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खतांचा पुरवठ्यावर परिणाम. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम खताच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. भारतामध्ये युरिया उत्पन्नासाठी LNG गॅस लागतो. हा गॅस मोठ्या प्रमाणात आखाती देशांमधून आयात केला जातो. युद्धामुळे या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झाले तर देशात युरियाचे उत्पादन कमी होऊ शकते. तसेच भारत काही प्रमाणात तयार युरिया आणि DAP खत देखील आयात करतो. जर आयात महाग झाली किंवा पुरवठा कमी झाला तर खरीप हंगामाच्या वेळी खतांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. रुपयांचा अवमूल्यनाचा परिणाम. सध्या भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होत आहे. रुपया कमजोर झाला की आयात महाग होते, तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढतात. यामुळे सरकारवर सबसिडीचा मोठा आर्थिक भार येतो. खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. भारतामध्ये खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, विशेषतः पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल. युद्धामुळे या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला सोयाबीन, मोहरी आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरही दबाव येतो. जर डिझेल महाग झाले तर शेतीमाल मशागत खर्च वाढतो, वाहतूक खर्च वाढतो, शेतीमालाच्या किमती वाढतात. तथापि हा निर्णय पूर्णपणे सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो. सरकारने काय करावे? या परिस्थितीत सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे. द्राक्ष उत्पादकासाठी निर्यात प्रोत्साहन अनुदान द्यावे. कांदा आणि इतर भाजीपाला उत्पादकांना मदत करावी. खताचा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. निर्यातदारांना आर्थिक सहाय्य करावे. शेतकऱ्यांनी काय करावे? सध्या खरीप हंगाम अजून काही महिन्यावर आहे, म्हणून शेतकऱ्यांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन करावे. तसेच बाजारभाव लक्षात ठेवावेत. शक्य असल्यास उत्पादन साठवून ठेवावे. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, युद्धाचा परिणाम केवळ राजकीय किंवा लष्करी क्षेत्रावरच होत नाही, त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि शेती बाजारावरही होतो. या परिस्थितीतही काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे, तर काही क्षेत्रांना नुकसान होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी बाजारातील बदल समजून घेऊन योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.